हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो, मी प्रमोद आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रीपोजिशन फ्रॉम याचा वापर कसा करायचा, याचे वेगवेगळे वापर काय आहेत, अर्थ काय आहेत, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्याही अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे। ही गोष्ट मला खूप आवडली, बघा तुम्हाला हे आवडते का। तर ही गोष्ट एका राजाची आहे। एक राजा असतो, तो शिकारीला जाणार असतो, तोही एकटा जाणार असतो। तर राजा शिकारीला एकटा जात आहे हे त्याचे गुरु बघतात आणि त्याला एक सल्ला देतात की राजा ज्याही वेळेस तुझा शत्रू तुला आव्हान करेल त्यावेळेस तुला त्याला मारायचं। तो केवढा आहे, कसा आहे, विद्या पारंगत आहे नाही आहे, काहीही बघायचं नाही आहे, डायरेक्ट तुला त्याच्यावरती अटॅक करायचं, त्याला मारायचं आहे। राजा गुरूला होकार देतो आणि पुढे निघून जातो। पुढे शिकारीला जंगलामध्ये गेल्याच्या नंतर पहिल्याच मिनिटामध्ये तो शत्रू राजाला भेटतो आणि राजाला आव्हान करतो की राजा मला तुझ्याशी युद्ध करायचे, तयार हो। राजा त्या शत्रूकडे बघतो, शत्रू एवढा छोटा असतो की तो गुडघ्या एवढाच असतो। राजा त्याच्याकडे बघतो, हसतो आणि म्हणतो मला तुला मारण्यासाठी तलवारीची पण गरज लागणार नाही, मी तुला हातानेच मारू शकतो असं म्हणतो। राजा त्या दुश्मनाकडे त्या शत्रूकडे दुर्लक्ष करतो आणि पुढे निघून जातो। पण त्या शत्रूकडे एक अशी ताकद असते की ज्या वेळेस तो राजाला भेटणार आहे त्यावेळेस तो डबल होऊन भेटत असतो। आता यावेळेस गुडघ्या एवढा आहे, ज्यावेळेस नेक्स्ट टाइमला भेटेल त्यावेळेस तो कमरे एवढा झालेला असेल। राजा पुढे शिकारीला निघून गेलेला आहे, तोच शत्रू परत त्या राजाला भेटतो दुसऱ्यांदा। त्यावेळेस तो शत्रू राजाला परत आव्हान करतो की राजा मला तुझ्याशी युद्ध करायचंय, युद्धाला तयार हो। राजा त्याच्याकडे बघतो आणि त्याला म्हणतो की मला तुझ्याशी युद्ध करण्यामध्ये आणि वेळ घालवण्यामध्ये काही आवड नाहीये आणि तो राजा त्या शत्रूला दुर्लक्ष करून पुढे शिकारीला निघून जातो। तोच शत्रू राजाला परत एकदा भेटतो तिसऱ्यांदा। यावेळेस तो शत्रू कमरे एवढा होता, तो डोक्या एवढा झालेला आहे आणि यावेळेस परत राजाला आव्हान करतो की राजा तू युद्धाला तयार हो, मी तुझ्याशी युद्ध करणार आहे। राजा यावेळेस त्या शत्रूचं आव्हान स्वीकारतो। त्या राजा तलवारबाजीमध्ये कुशल असतो, त्याच्या व्यतिरिक्त त्याला अजून बऱ्याचशा विद्या येत असतात, त्या बाकीच्या खूप विद्यामध्ये तो पारंगत असतो। त्याच्यामुळं तो राजा त्या शत्रूला 2 मिनिटांमध्ये हरवतो। पण याही वेळेस तर राजा शत्रूला मारत नाही, तसंच सोडतो आणि पुढे शिकारीला निघून जातो। तोच शत्रू राजाला चौथ्यांदा भेटतो, पण यावेळेस तो शत्रू एवढा मोठा झालेला आहे की राजाच्या डबल झालेला आहे। मागच्या वेळेस डोक्या एवढा होता, आता राजाच्या डबल झालेला आहे आणि तो परत राजाला आव्हान करतो की राजा युद्धाला तयार हो, मला तुझ्याशी युद्ध करायचंय। राजा त्याचं आव्हान परत स्वीकारतो, पण यावेळेस युद्ध करताना राजा पारंगत आहे, तलवारबाजीमध्ये पारंगत आहे, त्याच्या व्यतिरिक्त अजून बऱ्याचशा विद्या राजाला येतात। पण राजा यावेळेस युद्ध करते वेळेस राजालाही आता घाव भेटणार आहेत। राजा त्याच्याशी युद्ध सुरू करतो। जसं युद्ध सुरू करतो राजा त्याला 2 तलवार मारतो। तलवार मारल्याच्या नंतर तो शत्रूही आता राजाला तलवार मारतो, राजावरती घाव घालतोय। राजालाही घाव भेटायला सुरू झाले, राजाला आता वेदना व्हायला सुरू झाल्या। राजा त्याची पूर्ण जिद्दीनं चिकाटीनं राजा त्या शत्रूवरती हल्ला करतोय, केव्हा मागून, केव्हा पुढून, केव्हा बाजूनं, केव्हा उजव्या बाजूनं, केव्हा डाव्या बाजूनं, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या तऱ्हेनं त्या शत्रूवरती हल्ला करतोय। राजाही घायाळ होतोय, दोघांचं युद्ध घमासान सुरू होतं। राजा एवढा घायाळ झालेला आहे की आता त्याला असं कुठंतरी वाटायला लागतं की आता आपण कुठं हारतो की काय, कारण की राजालाही घाव भेटायला लागलेत। राजाही आता अशक्त व्हायला लागलाय, राजाची ही ताकद कमी व्हायला लागली। पण राजा कुठली तरी एखादी युक्ती लढून त्या शत्रूला हरवतो, पण यावेळेस त्या शत्रूला राजा मारतो। तर या गोष्टीमधून एक गोष्ट लक्षात आली की ज्या पद्धतीने त्याच्या गुरुने सांगितलं होतं की राजा तुला ज्याही वेळेस तुझा शत्रू आव्हान करेल त्यावेळेस तुला मारायचंय, ही जर गोष्ट राजानं सुरुवातीला ज्यावेळेस शत्रूनं आव्हान केलं होतं त्याच वेळेस जर राजानं मारलं असतं तर आज राजाला घायाळ व्हायची गरज पडली नसतं, राजा आज सुखरूप असता। तर या गोष्टीमधून एक गोष्ट लक्षात येते आणि त्याचं तात्पर्य असं आहे या गोष्टीचं की जर समजा तुम्हाला छोट्यातली छोटी जरी शंका असेल, एखादी पॉईंट समजला नसेल तर तुम्ही समजून घ्या, त्याला क्लिअर करा जागच्या जागेवर। इथं असोत, यूट्यूबवर तर असोत, क्लासमध्ये असोत किंवा दुसरा कोणताही विषय असो, गणित असो, इंग्लिश, मराठी, कुठलाही विषय असो, तो विषय तुम्हाला जिथले तिथं क्लिअर करायचा आहे, समजून घ्यायचा आहे। जर तुम्ही नाही समजून घेतला तर ज्या पद्धतीने या गोष्टीमध्ये तो शत्रू प्रत्येक वेळेस डबल होत गेला, तसं तुमचे एक 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 पॉईंट
तुम्ही क्लिअर न करता सोडला तर तोच तुमचा एक एक पॉईंट उद्याच्याला एवढा मोठा पॉईंट होईल की तो तुम्हाला समजून घ्यायसाठी खूप बेजार व्हायला लागेल आणि तुम्ही जेवढा उशीर करता तेवढा तो राक्षसासारखा मोठा मोठा होत जाणार आहे. कदाचित तुम्हाला असं होऊ शकतं त्या विषयाबद्दल की तुम्हाला त्या विषयाची आवडच राहणार नाही, कारण की शत्रू एवढा मोठा झालेला आहे, ते तुमचे पॉईंट एवढे मोठे झाले, तुमचे कन्फ्युजन एवढे मोठे झालेले आहेत की तुम्ही त्याला आता हँडल नाही करू शकत आहे. समजलं? आता आपण बघणार आहोत फ्रॉम ह्या प्रिपोजिशनचा वापर कसा करायचा. आपण याचा वापर कशासाठी करतो? फ्रॉम याचा वापर आपण कुठून तरी एखादी गोष्ट येत आहे किंवा त्या गोष्टीची सुरुवात कुठून झालेली आहे, कुणाकडून झालेली आहे, कुठून कुठं जात आहे, अशा गोष्टी दाखवण्यासाठी सांगण्यासाठी याचा वापर आपण करत असतो. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की मला हे पुस्तक आकाशकडून भेटलं तर कसं म्हणू शकतो मी? आय गॉट दिस बुक फ्रॉम आकाश. कुठून आलं? आकाशकडून माझ्याकडे आलं. पण मला जर असं म्हणायचं असेल की मी आकाशला बुक दिलं, म्हणजे माझ्याकडून आकाशला बुक गेलं, तर कसं वाक्य तयार करता येईल? आय गेव दिस बुक टू आकाश. माझ्याकडून आकाशला गेलं किंवा मी आकाशला दिलं, त्यावेळेस मी काय म्हणलं की आय गेव दिस बुक टू आकाश, म्हणजे मी आकाशला दिलं. पण ज्यावेळेस आकाशकडनं मला भेटलं किंवा आकाशनं मला बुक दिलं, त्यावेळेस मी काय म्हणलं? आय गॉट दिस बुक फ्रॉम आकाश. अशा पद्धतीनं आपण आपल्याकडे एखादी गोष्ट येत आहे किंवा कुठून सुरुवात झालेली आहे, कुणाकडून येत आहे हे दाखवण्यासाठी आपण फ्रॉमचा वापर करतो. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की विराट कोहलीला संपूर्ण भारताकडून पाठिंबा भेटतो, सपोर्ट भेटतो, तर वाक्य कसं तयार करता येईल? विराट कोहली गेट्स सपोर्ट फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया. कुणाकडून भेटतोय? पूर्ण भारतीयांकडून भेटतोय सपोर्ट. कुणाला भेटतो? विराट कोहलीला भेटतोय. भारतीयाकडून सपोर्ट हा विराट कोहलीला जातोय. हे दाखवण्यासाठी आपण फ्रॉमचा वापर केला. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की मी दुकानातून म्हणजे स्टेशनरीच्या दुकानामधून जाऊन पेन आणली. कुठून आणली? त्या दुकानातून आणली जाऊन. तर वाक्य कसं तयार करू शकतो? आय बॉट धिस पेन फ्रॉम स्टेशनरी शॉप. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. तर या वाक्यामध्ये स्टेशनरी हा जो शब्द आहे STATIONERY, स्टेशनरी म्हणजे जिथं आपल्याला पुस्तकं, वह्या, पेन वगैरे भेटतात त्या दुकानाला आपण स्टेशनरी दुकान म्हणतो. पण याच स्टेशनरीच्या शब्दामध्ये ईच्या जागी आपण जर ए वापरलं तर त्याचा अर्थ पूर्ण वेगळा होतो. जसे की थांबलेला, स्थिर, हा त्याचा अर्थ होतो. मग त्याची स्पेलिंग काय? STATIONERY. स्टेशनरी उच्चार दोन्ही सेम आहेत, पण या स्टेशनरीचा अर्थ आहे थांबलेला, स्थिर असलेला. समजलं? या वाक्याचा अर्थ तुम्हाला समजला? आय बॉट धिस पेन फ्रॉम स्टेशनरी शॉप म्हणजे मी पेन कुठून आणला? त्या स्टेशनरी शॉप मधून जाऊन आणला किंवा तिथून विकत घेतला. कुठून घेतला हे दाखवण्यासाठी आपण काय फ्रॉमचा वापर केला. आता याच्यानंतर मला जर असं दाखवायचं असेल की आंब्याच्या झाडावरून आंबे खाली पडतात, तर वाक्य कसं तयार करता येईल? दी मँगोज आर फॉलिंग फ्रॉम दी मँगो ट्री. म्हणजे आंब्याच्या झाडावरून काय असतात? आंबे खाली पडत आहेत. कुठून पडत आहेत? आंब्याच्या झाडावरून. कुठं पडत आहेत? खाली. अशा पद्धतीने आपण कुठून पडत आहेत हे दाखवण्यासाठी आपण तिथं फ्रॉमचा वापर करू शकतो. याच्यानंतर आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की तो पुण्यावरून येत आहे, तर आपण वाक्य कसं तयार करू शकतो? ही इज कमिंग फ्रॉम पुणे. कुठून येत आहे हे दाखवण्यासाठी आपण काय फ्रॉमचा वापर करतो. अशा पद्धतीने आपण फ्रॉमचा वापर करू शकतो. आता अजून एक गोष्ट, आपण ओरिजिनेट दाखवण्यासाठी, ओरिजिनेट म्हणजे ही गोष्ट कुठून आहे, मूळ कुठली आहे किंवा आपण कुठून घेतली आहे वगैरे असं दाखवण्यासाठी आपण फ्रॉमचा वापर करतो. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की माझ्याकडे 1-2-4 ओळी आहेत रामायणामधल्या आणि मला असं म्हणायचं की ह्या ओळी मी रामायणामधून घेतलेल्या आहेत किंवा कुठल्याही एखाद्या दुसऱ्या पुस्तकामधून घेतलेल्या आहेत, तर मी वाक्य कसं तयार करू शकतो? दीज लाईन्स हॅव टेकन फ्रॉम दी रामायण. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. आता जर समजा मला असं विचारायचं असेल की तुम्ही कुठून आलात, आता तुम्ही कुठून आलात तर आपण क्वेश्चन कसा करतो? व्हेअर आर यू फ्रॉम. आता जसंही मी तुम्हाला असं विचारेल की व्हेअर आर यू फ्रॉम, त्यावेळेस तुम्ही काय करता की तुमचं जे मूळ गाव आहे किंवा तुमचं जे मूळ ठिकाण आहे त्या ठिकाणाचं नाव सांगता, म्हणजे कुठून आलात हे सांगता. तसंच या वरच्या वाक्यामध्ये काय? दीज लाईन्स हॅव बीन टेकन फ्रॉम द रामायण, म्हणजे ह्या
लाईन आहेत, ह्या ज्या ओळी आहेत ह्या कुठून घेतल्यात हे दाखवण्यासाठी पण आपण फ्रॉमचा वापर करतो. आणि आपण कुठून आलो हे हे विचारण्यासाठी पण आपण फ्रॉमचा वापर करतो. आता याच्यानंतर अजून एक वाक्य बघूया. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की तो जन्मापासून आंधळा आहे, तर या वाक्यामध्ये आपण फ्रॉमचा वापर करू शकतो. तर वाक्य कसं तयार करता येईल? ही इज ब्लाइंड फ्रॉम बर्थ, म्हणजे जन्मत्या वेळेसच तो आंधळा जन्मलेला आहे. बरं, आता याच्यामध्ये आपण सिन्सचा पण वापर करू शकतो का? सिन्सचा पण अर्थ कायसाठी करतो आपण? एखाद्या स्टार्ट ऑफ टाइम सांगण्यासाठी. सिन्सचा पण अर्थ काय? पासूनच होतो. मग याच्यामध्ये या वाक्याचा जर अर्थ बघितला तुम्ही, ही इज ब्लाइंड फ्रॉम बर्थ म्हणलं म्हणजे जन्मापासून आंधळा आहे. मग सिन्सचा पण आपण वापर कायसाठी करतो की पासून, म्हणजे याच अर्थाने आपण याचा वापर करतो सिन्सचा. मग आता मी जर असं म्हणलं की ही इज ब्लाइंड सिन्स बर्थ, तर वाक्य बरोबर असणार आहे का? नाही. का नाही? कारण की सिन्स आपण स्टार्ट ऑफ टाइम सांगण्यासाठी यूज करतो आणि फ्रॉम याचं असं काही टाईमविषयी एवढं रिलेट नाही होत. मग नेमकं याचा अर्थ काय होईल? सिन्स जर वापरलं तर याच्यामध्ये एक असं सांगता येईल की त्याच्यामध्ये असं म्हणू शकतो की त्याचा जन्म होते वेळेस एखादी घटना घडली असेल, त्याच्या डोळ्याला बोट लागला असेल, हात लागला असेल किंवा अजून काहीतरी झालं असेल, म्हणून त्याला बघता येत नाही, तो आंधळा झाला आणि तिथून पुढे त्याला दिसत नाही. म्हणजे जन्म होते वेळेस काहीतरी झालेलं, एखादी घटना घडली म्हणून त्याला तिथून पुढे दिसत नाही, त्यावेळेपासून त्याला दिसत नाही. पण फ्रॉमचा अर्थ काय की तो जन्मते वेळेसच आंधळा जन्मलेला आहे. अशा पद्धतीचा थोडासा अर्थाचा फरक होईल. हे झालं याचं ओरिजिनेट दाखवण्यासाठी किंवा केव्हापासून किंवा आपण कुठून एखादी गोष्ट घेतलेली आहे असं दाखवण्यासाठी. आता याच्यानंतर आपल्याला जर समजा टाइम दाखवायचा असेल, वेळ दाखवायचा असेल, तर त्यावेळेसही आपण फ्रॉमचा वापर करू शकतो. म्हणजे नेमका कसा टाइम? पिरियड ऑफ टाइम. म्हणजे आता मला असं म्हणायचं असेल की ह्या वेळेपासून ह्या वेळेपर्यंत, म्हणजे स्टार्ट टाइम आणि एंड टाइम दाखवण्यासाठी पण आपण फ्रॉमचा वापर करतो. मग आता स्टार्ट टाइम तर आपण फ्रॉमनं दाखवतोय, पण एंड टाइम दाखवण्यासाठी आपण टूचा वापर करतो. मग ह्याच्यामध्ये आपण फ्रॉम आणि टू याचा वापर आपण करू शकतो. तर वाक्य कसं तयार करता येईल? जर समजा मला आता असं म्हणायचं असेल की मी सोमवार ते मंगळवार काम करतो किंवा सोमवार ते शुक्रवार काम करतो, तर वाक्य कसं तयार करता येईल? आय वर्क फ्रॉम मंडे टू फ्रायडे. म्हणजे कोणत्या दिवसापासून काम सुरू करतो आणि कोणत्या दिवसापर्यंत करतो हे आपण कोणत्या दिवसापर्यंत करतो हे टू न दाखवलं आणि कोणत्या दिवसापासून करतो हे कशाने फ्रॉम न दाखवलं. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. याच्यासोबतच आपण एखादी गोष्ट कुठून सुरू झाली आणि कुठं संपणार आहे किंवा एखाद्या बस कुठून सुरू झाली कुठं जाणार आहे हे दाखवण्यासाठी पण आपण फ्रॉम आणि टूचा वापर करतो. मग कसा करता येईल? आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की बस ही पुण्यावरून मुंबईला जाते, तर वाक्य कसं तयार करता येईल? द बस ट्रॅव्हल्स फ्रॉम पुणे टू मुंबई. कुठून? पुण्याहून मुंबईला जाते. फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट टू मुंबई एंडिंग पॉईंट. मुंबई काय एंडिंग पॉईंट असणार आहे. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. हे झालं याचे आपण कुठून कुठपर्यंत जाणार आहे, किती वेळापासून किती वेळापर्यंत. आता आपण अजून एक बघूया टाईम विषय. आता मी वार दाखवला याच्यामध्ये की ह्या दिवसापासून सुरू केलं त्या दिवसापर्यंत. आता मला जर टाईम दाखवायचं असेल की या वेळेपासून काम सुरू करतो त्या वेळेपर्यंत, तर कसं दाखवू शकतो? मी असं म्हणू शकतो की आय वर्क फ्रॉम 10 AM टू 6 PM. म्हणजे ह्या 10 वाजता सुरू करतो 6 वाजेपर्यंत काम करतो. अशा पद्धतीने आपण याचा फ्रॉम आणि टूचा वापर करतो. नंतर आपण अजून एक याचा वापर बघणार आहे की जर समजा मला आता असं म्हणायचं असेल की मी सोमवारपासून ऑफिस जॉईन करेल, तर मी वाक्य कसं तयार करू शकतो? आय विल जॉईन फ्रॉम मंडे. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. मग या वाक्यामध्ये आपण सेन्स वापरू शकतो का? नाही वापरू शकणार. का नाही वापरू शकणार? कारण की आपण काय म्हणलं की एखादी गोष्ट सुरू झाली होती किंवा एखादी गोष्ट सुरू झालेली आहे ऑलरेडी आणि ती ह्या काळापर्यंत सुरू आहे, सुरू असणार आहे असं दाखवण्यासाठी. पण आता हे वाक्य कुठलं आहे? भविष्यकाळाचं आहे. गोष्ट सुरू झालेली आहे का? नाही, सुरू होणार आहे. मग या वाक्यामध्ये आपण फ्रॉमचा वापर करू शकतो. एखादी गोष्ट सुरू झालेली नाही, सुरू होणार आहे किंवा मी ह्या दिवशी ह्या वेळेला मी ऑफिस जॉईन करणार आहे हे दाखवण्यासाठी आपण फ्रॉमचा वापर करू शकतो. याच्यामध्ये सिन्सचा वापर नाही करू शकत.
तर आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की ही कंपनी पुढच्या महिन्यापासून सुरू होणार आहे, तर वाक्य कसं तयार करू शकतो? दिस कंपनी विल स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. जर तुम्हाला पुढच्या आठवड्यात म्हणायचं असेल तर नेक्स्ट वीक, नेक्स्ट इयर, असं तुम्ही याचा वापर करू शकता. आता हे झाले आपले वापर, किंवा आपल्याला एखादी गोष्ट सुरू होणार आहे, मी जॉईन करणार आहे, कंपनी सुरू होणार आहे, हे दाखवण्यासाठी आपण याचा वापर केला. पण आता मला जर असं म्हणायचं असेल की मी सकाळपासून शिकवत आहे, सकाळपासून शिकवत आहे, आता दुपार झालेली आहे, असं मला दाखवायचं. मी केव्हापासून सुरू केलं हे काम हे जर दाखवायचं झालं तर आपण सिन्सचा वापर करतो. वाक्य कसं तयार होईल? आय हॅव बीन टीचिंग सिन्स मॉर्निंग. याच्यामध्ये सिन्स दिस मॉर्निंग असं पण म्हणू शकतो आपण. जरी तुम्ही दिस नाही वापरलं तर याच्यामध्ये अंडरस्टूड असतं किंवा जे शेवटची मॉर्निंग आहे, जे काय शेवटचं इव्हेंट आहे तेव्हापासून सुरू झालेलं असेल असं कन्सिडर केलं जातं. तर याचा अर्थ काय? आय हॅव बीन टीचिंग सिन्स मॉर्निंग, म्हणजे मी सकाळपासून शिकवत आहे. अशा पद्धतीने आपण सिन्सचा वापर करत असतो. आणि मोस्ट ऑफ द टाइम आपण सिन्सचा वापर केव्हा करतो? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स किंवा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याच्यामध्ये वापर करतो. आता याच्यानंतर आपण एक फ्रेज बघणार आहेत. फ्रॉमचा वापर करून बनलेली एक फ्रेज आहे. ती फ्रेज कोणती आहे? फ्रॉम नाव ऑन. यालाच असंही म्हणतात फ्रॉम नाव ऑनवर्ड, आणि यालाच असंही म्हणतात फ्रॉम धिस पॉईंट ऑनवर्ड. अशा पद्धतीने ह्याला वेगवेगळं, या तिन्हीचा अर्थ काय? एकच आहे. यापुढं, आतापासून, किंवा ह्यापुढं, किंवा याच्या पुढं, अशा अर्थाने त्याला वापरलं जातं. तिन्हीचाही अर्थ सेमच आहे, तिन्हीलाही सेमच अर्थानं वापरलं जातं. पण फ्रॉम धिस पॉईंट ऑनवर्ड याचा वापर जास्त केला जात नाही. मग कोणतं जास्त वापरलं जातं? फ्रॉम नाव ऑन आणि फ्रॉम नाव ऑनवर्ड, ह्या दोन खूप कॉमन आहेत, याचा वापर जास्त होतो. आता जर मला असं म्हणायचं असेल की मी इथून पुढं तिला भेटणार नाही, किंवा आतापासून मी तिला भेटणार नाही, तर वाक्य कसं तयार करू शकतो? फ्रॉम नाव ऑनवर्ड आय वॉन्ट मीट हर. फ्रॉम नाव ऑनवर्ड आय वॉन्ट मीट हर. वॉन्ट काय? विल नॉटचं शॉर्ट फॉर्म आहे. इथून पुढं मी तिला भेटणार नाही, किंवा आतापासून मी तिला भेटणार नाही, यापुढं मी तिला भेटणार नाही, असे याचे अर्थ होतात. आता फ्रॉम नाव ऑन किंवा फ्रॉम नाव ऑनवर्ड याच अर्थानं आपल्याला अजून दोन शब्द भेटतात. ते म्हणजे कोणतं? हेन्स फोर्थ आणि हेअर आफ्टर. या दोन्हीचा हे अर्थ फ्रॉम नाव ऑन किंवा फ्रॉम नाव ऑनवर्ड याच्यासारखाच होतो. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की हिला आतापासून एक राणी म्हणून ओळखलं जाईल, किंवा इथून पुढं तिला राणी म्हणून ओळखलं जाईल, तर वाक्य कसं तयार करता येईल? हेन्सफोर्थ शी विल बी नोन ॲज अ क्वीन. अशा पद्धतीने आपण हेन्सफोर्थचा वाक्यामध्ये वापर करू शकतो. किंवा आता हेअर आफ्टरचा वाक्यामध्ये वापर करायचा झाला तर कसं करू शकतो? आपल्याला फक्त हेन्सफोर्थ काढायचे आणि हेअर आफ्टर वापरायचे. वाक्य कसं होईल? हेअर आफ्टर शी विल बी नोन ॲज अ क्वीन, म्हणजे ती इथून पुढं किंवा आतापासून एक राणी म्हणून ओळखली जाईल. याच वाक्यामध्ये आपल्याला नाव ऑनवर्डचा फ्रॉम नाव ऑनवर्डचा वापर करायचा असेल तर कसं करू शकतो? सेम स्ट्रक्चर असणार आहे, फक्त आपण हेअर आफ्टर किंवा हेन्सफोर्थ हे शब्द काढून त्या जागी फ्रॉम नाव ऑनवर्ड किंवा फ्रॉम नाव ऑन हे शब्द वापरणार आहेत. वाक्य कसं होईल? फ्रॉम नाव ऑन शी विल बी नोन ॲज अ क्वीन. इथून पुढं किंवा आतापासून तिला एक राणी म्हणून ओळखलं जाईल. समजलं हे? आता हे झाले आपले वापर. आपण एक फ्रेज पण बघितली, हीच फ्रेज आपण कशी वापरायची बघितली. आता याच्यानंतर ही झाली फ्रेज. पण मला जर आता असं म्हणायचं असेल की मी 2005 पासून त्या शाळेला गेलो, ही फ्रेज आहे, याच्यामध्ये आपण आतापासून पुढं, इथून पुढं ह्या अर्थाने याचा वापर केला. पण मला आता भूतकाळातली गोष्ट सांगायची आहे की मी 2005 पासून त्या शाळेला गेलो. वाक्य कसं तयार करू शकतो? वापर आपण फ्रॉम नाव ऑनवर्डचाच करणार आहे, पण याच्यामध्ये बदल काय असणार आहे? फ्रॉम नाव ऑनवर्ड या शब्दामध्ये नाव आपल्याला शब्द काढायचा आहे, आणि ज्या वर्ष आहे, जे महिना आहे, जो दिवस आहे, तो तुम्हाला मेन्शन करायचा आहे. आता मी काय म्हणलं? मी 2005 पासून त्या शाळेला गेलो, तर वाक्य कसं तयार होईल? आय वेंट टू दॅट स्कूल फ्रॉम, नावच्या जागी आपण काय वापरलं? 2005 ऑनवर्ड, म्हणजे 2005 पासून पुढे मी त्या शाळेला गेलो, असाही अर्थ होतो. किंवा असाही अर्थ होतो मी 2005 पासून त्या शाळेला गेलो. दोन्ही अर्थ ओके आहेत, दोन्ही अर्थ करेक्ट आहेत.
हे झालं आपण फ्रॉम नाव ऑनवर्डचा वापर भूतकाळामध्ये कसा करू शकतो आणि इथून पुढं आतापासून या अर्थाने आपण कसा करतो समजलं तुम्हाला. याच्यानंतर आपण कारण दाखवण्यासाठी पण याचा वापर करतो. जर समजा मला आता असं म्हणायचं असेल की तो हार्ट अटॅकनं मेला, तर वाक्य कसं तयार करता येईल? ही डाईड फ्रॉम हार्ट अटॅक. हार्ट अटॅक कशानं मेला हे दाखवण्यासाठी आपण फ्रॉमचा वापर केला. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की तो कॅन्सरनं मेला, तर वाक्य कसं तयार करता येईल? ही डाईड फ्रॉम कॅन्सर. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. पण तुम्ही याच्या व्यतिरिक्त हा एक शब्द ऐकला असेल, ही डाईड ऑफ. डाईड ऑफ कॅन्सर, ही डाईड ऑफ हार्ट अटॅक. अशा पद्धतीने एखादा आजार, ही डाईड ऑफ फिवर. आता आजारच आहे, ताप येणं आजार आहे, कॅन्सर, हार्ट अटॅक हे काय आजार आहेत, हे रोग आहेत. मग हे दाखवण्यासाठी पण आपण कायचा वापर करतो? डाईड ऑफचा वापर करतो. मग आपण फ्रॉम केव्हा वापरतो आणि ऑफ केव्हा वापरतो? ज्या ज्या वेळेस आजार रोग असेल त्यावेळेस आपण फक्त आणि फक्त डाईड ऑफचा वापर करतो. पण त्याचसोबत आपण आजार रोग हे दाखवण्यासाठी फ्रॉमचा पण वापर करतो. आणि जर आपल्याला एखादं दुसरं कुठलं कारण दाखवायचं असेल किंवा मरणाचं एखादं कारण, त्याचं ॲक्सिडेंट आहे किंवा त्याचं फूड पॉयझनमुळे त्याचा मृत्यू झाला वगैरे, अजून दुसरे कुठले वेगवेगळे कारणं दाखवायचे असेल तर आपण त्यावेळेस फ्रॉमचा वापर करू शकतो. आजार किंवा रोग जर असेल त्यावेळेस जर आपल्याला ह्या आजारानं त्या रोगानं वगैरे वारला किंवा मेला असं दाखवायचं असेल त्यावेळेस आपण फ्रॉमचा पण वापर करतो आणि ऑफचा पण वापर करतो. पण जर एखादं व्यतिरिक्त दुसरं कुठलं वेगळं कारण असेल रोग आणि आजार सोडून, तर त्यावेळेस आपण फ्रॉमचा वापर करू शकतो. या केसमध्ये आपण ऑफचा वापर करू शकत नाही. समजलं तुम्हाला हे? वाक्य बघूया. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की तो फूड पॉयझनमुळे फूड पॉयझनमुळे त्याचे मृत्यू झाले, तर वाक्य कसं तयार करू शकतो? ही डाईड फ्रॉम फूड पॉयझन. फूड पॉयझन म्हणजे काय? एखाद्या वेळेस अन्न खराब झालेलं असेल आणि ते अन्न जर खाल्लं तर शरीरामध्ये जाऊन पॉयझन तयार होतं, त्याच्यामुळं त्याचा मृत्यू होणे. किंवा जर त्या अन्नामध्ये विष वगैरे टाकलं असेल, पॉयझन टाकलं असेल आणि ते अन्न खाल्ल्यामुळं त्या शरीरामध्ये ते पण पॉयझनच तयार होणार आहे, पॉयझनमुळंच मृत्यू होणार आहे. अशा ह्या दोन केसमध्ये त्याचा मृत्यू झाला असेल, ह्या जेवण केल्यामुळं किंवा जेवणाद्वारे त्यांना विष मिळाल्यामुळं त्यांचा मृत्यू झाला असं सांगण्यासाठी आपण फ्रॉमचा वापर करू शकतो. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की त्याचा घाव लागल्यामुळे किंवा त्याला जखमा झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, तर वाक्य कसं तयार करू शकतो? ही डाईड फ्रॉम वाउंड. वाउंड म्हणजे काय? जखम होणे किंवा घाव होणे. अशा पद्धतीने आपण याचा वापर करू शकतो. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की जास्त दारू पिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, तर वाक्य कसं तयार करू शकतो? ही डाईड फ्रॉम ओव्हर ड्रिंकिंग. ओव्हर ड्रिंकिंग म्हणजे जास्त दारू पिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. कशामुळे मृत्यू झाला? जास्त दारू पिल्यामुळं. अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळे जर कारणं दाखवायचे असतील, किंवा यानं मृत्यू झाला, त्यानं मृत्यू झाला, जास्त दारू पिल्यामुळे झाला, अन्नामध्ये विष घालून किंवा अन्नाद्वारे विष तयार झालं, या अशा कारणामुळे दाखवण्यासाठी किंवा जखमीमुळं त्याचा मृत्यू झाला वगैरे वगैरे हे सांगण्यासाठी आपण फ्रॉमचा वापर करू शकतो. समजलं की डाईड ऑफ केव्हा वापरतो आणि डाईड फ्रॉम केव्हा वापरतो. आता याच्यानंतर आता जर समजा आपल्याला असं सांगायचं असेल किंवा तो सुसाईड करून मेला म्हणजे त्याने आत्महत्या केली, तर आपण वाक्य कसं तयार करू शकतो? ही डाईड बाय सुसाईड. अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये बायचा वापर करू शकतो. आता आपण शेवटचा वापर बघणार आहे फ्रॉमचा वापर कसा करायचा ते. आपण मेक सोबत फ्रॉमचा वापर करतो. आता मेक सोबत आपण फ्रॉमचा वापर कशासाठी करतो? की एखादी गोष्ट कम्प्लिटली चेंज झालेली आहे, पूर्ण बदललेली आहे, हे दाखवण्यासाठी आपण मेक फ्रॉमचा वापर करतो. कसं हे आपण वाक्याद्वारे समजून घेऊया. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की हा पेपर लाकडापासून बनवलेला आहे, तर वाक्य कसं तयार करता येईल? दिस पेपर इज मेड फ्रॉम वूड. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. पेपर कशापासून बनलाय? लाकडापासून बनलाय. पण पेपरकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतं का की हा लाकडापासून बनलेला असेल म्हणून? नाही येणार लक्षात. कारण की लाकडाचे जे गुण, आकार, कलर वगैरे जे काय आहे ते कुठलाच गुण, कुठलंच काहीच नाही आहे तिथं, पण तुम्हाला त्याच्यामुळं समजणार नाही. बरं, आता हे झालं गोष्ट. आता तुम्ही कधी हे पण ऐकलं असेल की मेड ऑफ किंवा मेक ऑफ. मेक ऑफचा आपण वापर कायसाठी करतो? की एखादी गोष्ट आपण याच्यापासून बनवली हे दाखवण्यासाठी.
मग वाक्य कसं तयार करता येईल? आता मला जर असं म्हणायचं असेल की टेबल लाकडापासून बनवला, तर वाक्य कसं तयार होईल? अ टेबल मेड ऑफ वूड. मी काय म्हणलं? टेबल मेड ऑफ वूड, म्हणजे हा टेबल लाकडापासून बनवला आहे. इथं मेड काय आलं? आपण पास्ट टेन्सचं वाक्य तयार केलेलं आहे. मेकचं सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म मेड असं होतं. मग मी काय म्हणलं या वाक्यामध्ये? हा टेबल लाकडापासून बनलेला आहे. मग अगोदरच्या वाक्यामध्ये मी काय म्हणलं की हे पेपर कशापासून बनलं आहे? लाकडापासून बनलेलं आहे. मग याच्यामध्ये मेक ऑफ का टेबलच्या वाक्यामध्ये आणि पेपरच्या वाक्यामध्ये मेक फ्रॉम का? या दोन्हीमध्ये फरक असा आहे की आपण एखाद्या वस्तूकडे किंवा एखाद्या कशाकडे जे काय आपण बनवलेलं आहे, पेपर म्हणा किंवा अजून टेबल म्हणा किंवा अजून दुसरी कुठली वस्तू वगैरे, ज्यावेळेस आपण त्याच्याकडे बघतो आणि आपल्याला बघितल्याच्या नंतर लक्षात नाही येत, आपल्याला ते समजत नाही की नेमकं ते कशापासून बनलेलं आहे, त्याच्यासाठी आपण फ्रॉमचा यूज करतो. आणि ज्या आपल्याला ज्याच्याकडे बघितल्याच्या नंतर समजतं की हे ह्याच्यापासून बनलेलं आहे, त्यावेळेस आपण मेक ऑफचा यूज करतो. जसं की आपण या टेबलाकडे बघितलं, समजा एखाद्या टेबलाकडे बघितलं, टेबल लाकडाचा असेल तर आपण लगेच समजतो की हा टेबल लाकडापासून बनलेला आहे. याच्यामध्ये काय झालं? फक्त लाकडाचा शेप बदलला आहे, लाकडाची वेगळ्या पद्धतीने शेप दिला आहे लाकडाला, पण लाकूडच आहे ना अजूनही ते. पण आपण या पेपरकडे बघितल्यानंतर आपल्याला समजतंय का याच्यामध्ये कुठल्या लाकडाचा शेप वगैरे काय दिलेला आहे का? तुम्हाला समजतंय का लाकडाकडे किंवा हा लाकडापासून बनलेला पेपर आहे? नाही समजत. यावेळेस आपण मेक फ्रॉमचा वापर करतो. समजलं? आता आपण अजून एक वाक्य बघूया याच्यामध्ये मेक फ्रॉमचं. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की आपण दुधापासून दही बनवतो, तर वाक्य कसं तयार करता येईल? वी मेक कर्ड फ्रॉम मिल्क. कशापासून बनवतो? दुधापासून आपण दही बनवतो. अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करू शकतो. समजलं हे? आता आपल्याला माहिती आहे, लहानपणापासून माहिती आहे की आपण दुधापासूनच दही बनवतो. पण ज्या वेळेस असंच गृहीत धरा की तुम्हाला दूध माहीतच नाही आहे, पण ज्यावेळेस तुम्ही दही वगैरे खाताल त्यावेळेस तुम्हाला दुधाची चव लागणार आहे का? त्याच्यामध्ये नाही लागत. कम्प्लिटली चेंज आहे. दूध पातळ असतं तर दही घट्ट असतं. तर हा कम्प्लीट चेंज झाला, त्याच्यामुळे आपण इथं मेक फ्रॉमचा वापर केला. समजलं? अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपला इथं संपतो. याच्यामध्ये काही तुम्हाला शंका असेल, काही समजलं नसेल तर तुम्ही मला बिनधास्त कमेंट करून विचारू शकता. कुठलीही छोट्यातली छोटी शंका असो, काही असो, तुम्ही मला कमेंट करून विचारा. जसं की तुम्हाला याच्या अगोदर सुरुवातीला गोष्ट सांगितली ते करा तुम्ही, हे तुमच्या फायद्याचं राहील. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच पद्धतीने प्रॅक्टिस करत राहा. गुड बाय.